रामकृष्ण हरी. ओम नमोजी ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भाविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. तपेविन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूची संगती तरुणोपाय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. श्रीमंत संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या मालिकेवर हरिपाठावरती आपण चिंतन करतो आहोत. आजचा हरिपाठ चिंतनाचा आपला 10वा भाग, 10वं पुष्प. 10वं पुष्प म्हणा, 10वा भाग म्हणा, 10वी सेवा म्हणा. आजचा हा 10वा भाग आहे. माऊलींच्या हरिपाठातील क्रमाने येत असताना 4 अभंगावरचं चिंतन आपण मागच्या भागापर्यंत केलं आणि आज हा 5व्या क्रमांकाचा अभंग जो हरिपाठामध्ये आलेला आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत जे आपण चिंतन केलंय, हरिपाठामध्ये मी सांगून गेलो की हरीचं नाम घेण्याचं, हरीचा जप करण्याचं हा त्यातला मूळ असं ध्रुवपद जे आहे ते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे नामस्मरण हेच त्यातलं सारांश आहे. असं जरी असलं तरी या हरिपाठामध्ये अनेक अंगानं माऊली ज्ञानोबारायांनी अभंगाची रचना केली, अभंगाची मांडणी केली आणि त्याचंच चिंतन आपण करतो आहोत. तेव्हा हा 5व्या क्रमांकाचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये माऊली म्हणतात, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी. तसं जर पाहिलं तर या अभंगातून माऊलींनी मध्यवर्ती सूत्र, मध्यवर्ती कल्पना या अभंगाची काय आहे असं जर बघितलं, सेंट्रल आयडिया या अभंगाची काय असं जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल, या अभंगातून माऊली ज्ञानोबारायांनी योग याग आणि इतर विधींचा निषेध केला असं दिसते आणि भावभक्ती याचा त्या ठिकाणी पुरस्कार केल्याचं दिसून येते. कारण माऊली सरळ सरळ म्हणतात की योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग याग हे सर्व, योग आहे, याग आहे, कर्म आहे, विधी आहे, याने तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाही. सिद्धी, इथे सिद्धीचा अर्थ आपल्याला मोक्ष असा घ्यावा लागेल किंवा परमार्थ प्राप्ती असा घ्यावा लागेल. इतर वेळेला आपण जे सिद्धी म्हणतो तो सिद्धीचा अर्थ सुद्धा आहे, तो पण लागू होतो. परंतु या अभंगाचं चिंतन करताना आपल्याला सिद्धीचा अर्थ परमार्थ प्राप्त, मोक्ष प्राप्ती, मुक्ती प्राप्ती असा या ठिकाणी घेतला तर तो अधिक सुलभ ठरेल. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, योग याग विधी. योग याग आणि विधी म्हणजे इतर कर्मविधी यांनी तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणार नाही. म्हणजे येणे नोहे सिद्धी, नोहे येणे नोहे सिद्धी, यानी तुम्हाला सिद्धी नाही, यानी मोक्ष नाही, यानी परमात्मा प्राप्ती होणार नाही. कशाने? योग याग विधी. आता मला सांगा, योगाने परमार्थ प्राप्ती नाही, यागाने परमात्म्याची प्राप्ती नाही, कर्माधिक इतर विधींनी इतर साधनांनी त्याची प्राप्ती नाही असं माऊली सांगतात. मग हे मार्ग पण शास्त्राने सांगितलेले आहे ना.
मग हे मार्ग जर शास्त्राने सांगितले असेल तर माऊली यांचा निषेध किंवा हे मार्ग निरर्थक आहे असं कसं काय सांगतात? कारण माऊली तर शास्त्राने वेदाला मानणारे आहेत, नाही का? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना, शास्त्र म्हणे ते सांडावे वरी राज्य ही तृण मानावे घेमतलाय म्हणावे विषही विरू. जे शास्त्र म्हणेल ते टाकून द्यावं आणि शास्त्राने विष घ्या म्हटलं तर विष सुद्धा घ्यावं असा ठाम अनिश्चय सांगणारे माऊली ज्ञानोबाराय किंवा शास्त्राने आपल्या आई वडिलांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिल्यानंतर सुद्धा त्या शास्त्राने वेदांच्या बाबतीत एक शब्दही न काढणारे, ब्रशब्दही न काढणारे माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी योगयाग विधी येणे नोही सिद्धी असं कसं काय म्हणतात? आपण विचार करूयात. पण त्या अगोदर आपल्याला विचार करायला पाहिजे, योग म्हणजे काय, याग म्हणजे काय आणि इतर विधी म्हणजे काय. संक्षिप्त रूपानं जसं आपल्याला चिंतन करता येईल तसं आपण करण्याचा प्रयत्न करू. योग म्हटलं की अष्टांग योग आपण ऐकलेले आहेत किंवा आपल्याला माहिती आहेत की 8 योग असतात. तेव्हा 8 योग कोणती याचा जर विचार केला तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी एवढे 8 प्रकारचे योग त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आता शास्त्राने हे योग सांगितले, या योगाचे सुद्धा काही प्रकार आहेत. आता विषय निघालाच आणि आपण चिंतन करतोच आहोत, तर मला जेवढं माहिती आहे किंवा जेवढं मी ऐकलं आहे महात्म्यांच्या मुखातून किंवा जेवढं महात्म्यांच्या ग्रंथ संपदेतून मला घेता आलं, समजलं, ते मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा माऊली ज्ञानोबाराय जर योगामुळे सिद्धी नाही असं म्हणतात तर मुळात योग कशाला म्हणतात, योगाची व्याख्या काय आहे किंवा योगाचे प्रकार काय ते आपण बघितले पाहिजे. तेव्हा मी जसं सांगून गेलो 8 योग आहे आणि त्या 8 योगांच्या प्रत्येक योगाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. पहिला प्रकार जो मी सांगितला यम, दुसरा नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे असे जे 8 योग आहेत त्या 8 योगाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर पहिला जो यम नावाचा योग आहे त्या योगाचे पुन्हा आणखी 5 प्रकार त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यात पहिला अहिंसा, दुसरा सत्य, तिसरा त्या ठिकाणी अस्तेय, चौथं ब्रह्मचर्य आणि 5वं अपरिग्रह असे 5 प्रकार त्या ठिकाणी यम या योग साधनेचे सांगितलेत. त्यानंतर नियम या योगाचे सुद्धा त्या ठिकाणी 5 प्रकार सांगितले. त्यात शौच हा प्रकार आहे, त्यात संतोष हा प्रकार आहे, त्यात तप हा प्रकार आहे, त्यात स्वाध्याय हा प्रकार आहे आणि ईश्वर प्रणिधान हा प्रकार आहे. इथे शौचचा अर्थ होतो अंतर्बाह्य शुद्धी. आता प्रत्येकाचं जर विवरण करत गेलं तर मला असं वाटते तुम्हाला ऐकायला कठीण जाईल, यापेक्षा मला सुद्धा कठीण जाईल असं मी म्हणतो. कारण आपण जिज्ञासू श्रोते आहात, त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. पण माझाच एवढा अभ्यास नसल्यामुळे कदाचित मलाच त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. पण तरीही माऊली ज्ञानोबाराय जर योगाचं वर्णन करतात तर योग 8 प्रकारचे आहे आणि त्या 8 प्रकारच्या योगातल्या प्रत्येक योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण बघितलं पहिल्या यमयोगाचा प्रकार बघत असताना अहिंसा, सत्य, अस्तेय, त्यानंतर ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 प्रकार आपण बघितले. नियम हा प्रकार बघत असताना शौच म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता, त्यानंतर तप, शौच, संतोष, तप, संतोष म्हणजे आनंदी राहणं,
तप म्हणजे त्या ठिकाणी साधना करणं, स्वाध्याय आपल्याला माहिती आहे, त्यानंतर ईश्वर प्रणिता म्हणजे ईश्वराची ध्यान धारणा करणं हा प्रकार आहे. त्यानंतरचा जो प्रकार आपण आसन हा प्रकार योगामध्ये आला आहे. असं सांगतात की 84 लक्ष योनी म्हणजे 84 लक्ष आसन त्या ठिकाणी आहेत. शास्त्रामध्ये 84 लक्ष आसनं सांगितलेली आहेत. आता 84 लक्ष आसनामध्ये आपल्याला थोडे बहुत 4-5 आसनं माहिती आहे. ते आपल्या रामदेव बाबांमुळे पद्मासन, पद्मबद्धासन, नाही का, मयुरासन, शवासन सर्वांनाच माहिती आहे, नाही का. आपल्याला हे 5-6 प्रकारचे आसनं माहिती आहेत, परंतु 84 लक्ष आसन असल्याचं सांगितलं जाते. थोडीशी योगाची ही जी मांडणी आहे हे थोडी कठीण आहे, कदाचित तुम्हाला कंटाळवाणी वाटू शकते, पण माऊली म्हणतात ना, योगायागविधी येणे नो हे सिद्धी, योगामुळे सिद्धी का नाही हे सांगण्यासाठीच मी हे सांगतो आहे योगाचे प्रकार. तेव्हा आसन झालं, आसनानंतर प्राणायाम आहे. प्राणायाम आपल्याला माहिती आहे, श्वास आहे, प्रश्वास आहे, त्यात कुंभक, रेचक, पूरक, कुंभक, रेचक हे प्रकार येतात. त्यानंतर अगर्भ आणि सगर्भ हा सुद्धा प्रकार प्राणायामामध्ये आहे. अगर्भमध्ये जप न करता करणारे त्या ठिकाणी प्राणायाम, आणि सगर्भ म्हणजे जप करत असताना करणारा प्राणायाम. जपासहित करणारा जो प्राणायाम आहे त्याला सगर्भ म्हणतात, आणि तो अगर्भापेक्षा 100 पटीने फलदायी आहे असं सांगितलं जातं. हे झालं प्राणायामानंतर प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे काय? प्रत्याहार म्हणजे इंद्रियाला विषयासुखापासून परावृत्त करून त्याला खेचून आत्मनिग्रहाकडे लावणं, त्याला म्हणायचं आत्मस्वरूपाकडे त्याला विलीन करणं, आत्मस्वरूपाकडे आकृष्ट करणं, त्याला प्रत्याहार असं म्हणतात. त्यानंतर धारणा आहे. धारणा म्हणजे चित्तास कुठंतरी बांधून ठेवणं, चित्ताला कुठंतरी लावून ठेवण्याला धारणा म्हणतात. आणि धारणेचा सतत अनुभव घेणं म्हणजे ध्यान. ही 7व्या क्रमांकाचा योग आहे. आणि 8व्या क्रमांकाचा योग जो सांगितला तो समाधी या प्रकारामध्ये मोडतो. धारणा आणि ध्यान यांच्या संबंधानं ज्यावेळेला मन रमते नवे त्यातच ज्याचा लय होतो त्याला समाधी असं म्हणतात. अशा प्रकारे योगाचे 8 प्रकार आहेत. माऊली म्हणतात हे जे 8 प्रकार आहेत ना, या 8 प्रकाराचे जे उपप्रकार आहे, या कुठल्याही प्रकारानं योगायोग विधी येणे नो हे सिद्धी, यानी सिद्धी नाही म्हणजे यानी मोक्ष नाही. आता योगाचं आपण थोडस चिंतन केलं. याग म्हणजे काय हो? यागाचा विचार करत असताना आपण बघितलं पाहिजे, याग म्हणजे यज्ञ. पूर्वीच्या काळी यज्ञ व्हायचे, आजही यज्ञ होतात, पण पूर्वीच्या काळचे यज्ञ वेगळे आणि आताचे यज्ञ वेगळे. प्रकार जरी सारखा असला तरी करण्याच्या पद्धती वेगळ्या झाल्या, त्याचे विषय वेगळे झाले. असू द्या, आपला तो विषय नाही. पण माऊली ज्ञानोपरायण म्हणतात योगाने सिद्धी नाही, योगाने मोक्ष किंवा परमार्थ प्राप्ती नाही. आता हे बघा, एकदम या मी नाही म्हटलं त्यालाच घेऊन बसू नका. त्यानंतर आपण चिंतन करणार आहोत का नाही, कारण शास्त्राने योग याग हे सर्व प्रमाण मानले आहे. पण माऊली या ठिकाणी नाही म्हणतात, का नाही म्हणतात याचा आपण विचार करणार आहोत. पण सध्या तरी योगायोग विधी येणे नो हे सिद्धी. योगाने सिद्धी नाही, यागाने सिद्धी नाही. यागाचे ही 3 प्रकार त्या ठिकाणी सांगितले आहेत. मी सांगून गेलो, याग म्हणजे यज्ञ आणि यज्ञ म्हणजे त्यामध्ये 3 प्रकार असे मोडतात. पाक यज्ञ संस्था, हवीर यज्ञ संस्था आणि सोम संस्था असे 3 प्रकार यज्ञाचे केलेले आहेत. तेव्हा याचे सुद्धा 7 प्रकार सांगितले. यागाचे 3 प्रकार आणि त्या 3 प्रकाराचे 7 प्रकार म्हणजे 7 तरी काही 21 असे 21 प्रकार यागाचे म्हणजे यज्ञाचे सांगितलेले आहेत. आता विस्तारानं प्रत्येकाचा जर विचार केला तर पाकयज्ञ संस्थेमध्ये त्या ठिकाणी औपासन आहे, वैश्वदेव आहे, मासिक श्राद्ध आहे, सर्प बली आहे, ईशान बली आहे आणि
आणखी 2-3 प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे झाले पाक यज्ञ संस्थे. त्यानंतर हवीर यज्ञ संस्थेमध्ये जर बघितलं तर अग्निहोत्र आहे, दर्शपूर्ण नाम आहे, चातुर्मास्य आहे, त्या ठिकाणी पिंड पितृयज्ञ आहेत, आणखी काही प्रकार आहेत. असे त्याचेही 7 प्रकार आहेत. आणि त्यानंतर सोम संस्थेमध्ये सुद्धा 7 प्रकार सांगितले. आता हे 7 त्रिक 21 यागाचे प्रकार, 8 त्या ठिकाणी योगाचे प्रकार आणि योगाचेही उपप्रकार, अशा प्रकारचे हे एवढे प्रकार असताना आणखी यज्ञामध्ये प्रकार आहेतच जे आपण ऐकून आहोत. राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, पुत्र कामेष्टी यज्ञ आपण वाचतो ना, कथा वाचत असताना हे पण यज्ञ आहेत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अरे हे सर्व जरी प्रकार असतील ना तरी या प्रकारानं येणेनो हे सिद्धी योगयाग विधी, येणेनो हे सिद्धी. आता योग आणि याचा आपण विचार केला. विधीचा विचार करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कर्म मार्ग जो आहे किती सूक्ष्म आहे, विधी किती सूक्ष्म आहे. बघा, ब्राह्मणांनी जेव्हा संध्या करायची असते, संध्या करत असताना आपोषणाला घ्यायचं पाणी किती घ्यावं हे सांगत असताना एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये त्या संबंधातली ओवी घातलेली आहे. ती जी पळी असते ना, आचनपळीमध्ये मुगाने भिजावं, मूग डुबावा एवढंच पाणी त्या आचनपळीमध्ये घ्यावं आणि त्याचं आपोषण करावं, एवढं सूक्ष्म त्या ठिकाणी शास्त्र संध्या करण्याचं जर असेल तर मला सांगा, तुम्ही आम्ही हे यातलं काय करू शकतो. यज्ञ याग करणं एवढं सोपं आहे का? बरं, करतो म्हटलं ठीक आहे, तुमच्याजवळ पैसा आहे, तुम्ही कराल, पण त्याचे अधिकारी आहेत का कोणी करण्याचे? यज्ञाचे मंत्र सांगण्याचे अधिकारी, अनधिकारी, करणारे, हे सर्व हा वेगळा विषय आहेच आहे. बरं, यज्ञ करत असताना चुकून मंत्र चुकीचा म्हटल्या गेला, परिणाम काय आहे? त्याचे भयंकर परिणाम आहेत. काय सांगायचं तुम्हाला. देवीचे स्तोत्र सूक्त त्या ठिकाणी म्हणत असताना किंवा वेदशास्त्रातले कुठले मंत्र म्हणत असताना ऱ्हस्व दीर्घ जरी चुकला तरी त्याचं पातक माथी लागतं, त्याचं पाप माथी लागतं, त्याचं प्रायचित्त घ्यावं लागतं. अर्थात हे मार्ग सोपे नाहीत. बर, योगाचा मार्ग आता जाऊ द्या, खोलात न जाता 8 योग कुठले काय हे सोडून द्या. कमीत कमी रामदेव बाबा जे योग सांगतात ते योग आपण करू शकतो का? बघा, सर्व दृष्टीचे विघ्न त्यात येतात. आपलं वय, आपलं शरीर, आपली व्याधी, या सर्वांचा जर विचार केला तर ते सुद्धा आपण योग्य रीतीने करू शकत नाही, तर बाकी योगांचा विषयच दूर राहिला. यज्ञाचा विषय केला, साधं घरी वास्तुपूजा केली तर यज्ञ करायचा, तर यज्ञ कुंड सुद्धा आपल्याला त्या मेजरमेंटचं बनवता येत नाही, कारण शक्य नाही ना. शक्य आहे का? यज्ञ कुंडाची साईज काय असावी, त्याचा शेप काय असावा, त्यासाठी कुठलं मटेरियल असावं, याचं एक खोल शास्त्र आहे. एवढं सोपं नाही ते. मग शास्त्राने योग याग सांगितला, हा चुकीचा सांगितला का? नाही, चुकीचा सांगितला नाही. माऊली ज्ञानोबाराय योग याग विधी येणेनो हे सिद्धी असं म्हणतात. योग याग विधी हे निरर्थक आहे असं म्हणतात, पण योग याग विधी हे चुकीचे आहेत असं म्हणत नाही. एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट तुमच्यासाठी सुलभ नसू शकते, आपल्यासाठी सुलभ नसू शकते, याचा अर्थ जे चुकीचे आहे असा होत नाही. योग याग विधी हे चुकीचे नाहीत,
अनेकांनी त्या दृष्टीनंही त्या मार्गाने जाऊन सुद्धा आपला उद्धार केला, परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. पण मग तरीही माऊली ज्ञानोबाराय आपल्याला योग याग विधी येणे नोही सिद्धी असं का सांगत असावे? कारण माऊलींचं हृदय आहे आणि माऊलींना माहीत आहे की माझी ही बहुजन समाज, बोळा बावडा समाज, आताचा जो कलियुगातला जो समाज आहे हा हे सर्व करू शकणार नाही, याला ते झेपणार नाही, याच्या ऐपतीत ते बसणार नाही, हा ते करू शकणार नाही. आणि मग असा दुर्लभ मार्ग, असा अवघड मार्ग जर करू शकणार प्रामुख्याने बहुजन लोक जर करू शकत नसतील तर मग काय त्यांना परमात्म प्राप्तीचा मार्ग दाखवायचा नाही? मोक्ष प्राप्तीचा मार्ग त्यांना दाखवायचा नाही का? दाखवायचा आहे ना. मग माऊली म्हणतात, अरे नुसतं तुम्ही योग याग विधी हे वाचून बघून तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सर्व कठीण आहे, हे आम्ही करू शकत नाही, म्हणून आम्ही सिद्धीलाच प्राप्त होऊ शकत नाही, मोक्षालाच प्राप्त होऊ शकत नाही, मुक्तीलाच प्राप्त होऊ शकत नाही, भगवत स्वरूपालाच प्राप्त होऊ शकत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर मी ठामपणे सांगतो, योगयाग विधी येणे नो हे सिद्धी. योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, घाबरण्याचं कारण नाही, हे योग याग विधी यांनीच नुसतं तुम्हाला सिद्धी होईल, मोक्ष मिळेल, भगवंत मिळेल असं समजू नका. उलट हे खूप कठीण आहे याची मला जाणीव आहे, भगवंताला पण जाणीव आहे. म्हणून तर भगवान सांगतात ना, क्लेशोधिकतस्तेषां क्लेशोधिकतस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर् दुःख देहवद्भिरवाप्यते. क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे. मला माहिती आहे, माझ्या मुलांना, माझ्या बाळांना, माझ्या लेकरांना हे शक्य होणार नाही. माऊलींचं हृदय आहे ना. माऊली म्हणतात, माझ्या लेकरांना हे शक्य होणार नाही. क्लेशोधिकतस्तेषां भगवंतानेही सांगितलं आहे, म्हणून माऊली सुद्धा सांगतात, योगाच्या वाटा निघाले का सुमटा, त्यांच्या वाटा दुःख जिवैया. योग मार्गाला जे गेले, याग मार्गाला जे गेले, जे इतर मार्गाला गेले ना, ते खूप कठीण आहे आणि ते कठीण असल्यामुळं आपल्याला झेपणार नाही. आणि एखाद्याला झेपलं, एखाद्याने ते केलंही, तरी त्यात मात्र दंभ निर्माण होण्याची त्या ठिकाणी शक्यता जास्त आहे. उपाधी लागण्याची शक्यता. म्हणतात ना, काय यज्ञ केला म्हणे आम्ही, 1008 यज्ञ, असं 20 लाख खर्च केले म्हणे यज्ञाला. दंभ निर्माण होतो, अभिमान निर्माण होतो, उपाधी निर्माण होते. दान केलं सांगत सुटतो, मंदिरावर लिहून ठेवतो मोठ्या अक्षरात, 10 लाख दिले, 15 लाख दिले. आम्ही अनाथांना वाटप केलं, अनाथ आश्रमात यावर्षी आम्ही जेवण दिलं, दर द्वादशीला जेवण देतो. अरे उपाधी निर्माण होते. आणि मग दंभ निर्माण झाला की, उपाधी निर्माण झाला की, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी. एक उपाधी लागते, दंभ निर्माण होतो. आणि मग हा दंभ निर्माण झाला की सर्व केलेलं, कष्टप्रद जीवन जगून केलेलं सर्व वाया जातं. वायाची उपाधी व्यर्थ जाते, वाया जाते. आणि म्हणून असा मीपणा निर्माण होऊ नये, दंभ निर्माण होऊ नये, अभिमान निर्माण होऊ नये, गर्व निर्माण होऊ नये, आणि शक्यता जास्त बळावते होण्याची, किंवा
योगाच्या मार्गाला गेलं, यागाच्या मार्गाला गेलं, यज्ञ केला की अशा प्रकारचं त्या ठिकाणी दंभ निर्माण होऊ शकतो. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे बाबा, या योगाने यागाने हे शक्य नाही. एक सांगू का, निवळोबारायांचा पण एक सुंदर अभंग आहे. निवळोबाराय म्हणतात, नाना साधनाच्या करी कटकटा, नाना साधनाच्या करिता कटकटा, त्याच्यानं पवतीनो त्याच्या दारवंटा, त्याच्यानं पवतीओ याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव आली आड फाटा, जाणो जाता जाणीव आली आड फाटा, योगाभ्यास सिद्धी रोदिती वाटाऊ, योगाभ्यास सिद्धी रोदिती वाटाऊ. अर्थात अनेक साधनं केली, अनेक साधनांच्या कटकटा केल्या, कटकटी केल्या, पण परिणाम काय? कटकटच राहिली. फलीभूत काही झालं नाही, काही मिळालं नाही. कारण कलियुगामध्ये फक्त आणि फक्त एकच साधन आहे, ते हरिनामाचं साधन आहे. म्हणून माऊली म्हणतात, या साधनात तू पडू नको, या साधनाने काही होणार नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. माऊली, आम्ही काय करायचं? माऊली म्हणतात, काही करायचं नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असो, माऊली ज्ञानोबरायांच्या या हरिपाठातील 5व्या क्रमांकाच्या अभंगावरती योगाविधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चरणाचं आपला थोडं चिंतन झालं. उर्वरित चिंतन, पुढच्या 3 कडव्याचं चिंतन आपण पुढच्या भागात करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुढचा भाग न चुकता आपण ऐकणार आहात, मला खात्री आहे. आणि तो ऐकावा, कारण हे चिंतन, आपलं जे चिंतन चालू आहे, या चिंतनाने आपली चिंता मुक्त होऊ याची मला खात्री आहे. त्यामुळं सर्वांनी पुढचा भाग जरूर ऐकावा. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. तोपर्यंत आपण सर्वांनी काय करायचं आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.